इव्हॅल्युएट आय टू द पॉवर 35 हा काय आहे, इमॅजिनरी नंबर आहे आणि याला आपल्याला काय करायचं आहे, इव्हॅल्युएट करायचं आहे. आय याला आपण काय म्हणतो, आयोटा म्हणतो आणि आयची व्हॅल्यू काय आहे, √-1. याची जर आपण स्क्वेअरिंग केली तर काय होईल, आय स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर -1. आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. आय क्यूबला काय लिहू शकतो आपण, आय स्क्वेअर इंटू आय. तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1 आणि आय म्हणजे आय क्यूबची व्हॅल्यू काय होईल, -आय आणि आय टू द पॉवर 4 याला लिहू शकतो आपण आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर. तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. तर मायनस मायनस प्लस 1 इंटू 1 1. तर आय 4ची व्हॅल्यू किती होऊन जाईल, 1. तर आपल्याला काय करायचं आहे, आता हा जो इमॅजिनरी नंबर आहे आय टू द पॉवर 35 याला इव्हॅल्युएट करायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे आय 4 इज इक्वल टू 1. तर आपल्याला काय करायचं आहे, याचा पॉवर 4 करायचा आहे. तर 35ला काय करायचं, 4ने डिवाईड करायचं. 4 8 जार 32 आणि रिमाइंडरमध्ये किती उरेल, 3. तर आपण याला कसं लिहू शकतो, आय टू द पॉवर 4 टू द पॉवर 8 म्हणजे 4 8 जार 32 आणि किती रिमाइंडरमध्ये उरले 3. तर आय टू द पॉवर 3 आय क्यूब. आता बघा आय टू द पॉवर 4ची व्हॅल्यू किती आहे, 1. तर 1 टू द पॉवर 8 होऊन जाईल आणि आय क्यूबची व्हॅल्यू आहे -आय. ठीक आहे. आणि 1चा कितीही पॉवर असेल तर ॲन्सर किती असते, 1 इंटू -आय म्हणजे ॲन्सर किती येईल, -आय.